तुमच्या बँकेत 50,000 रुपये पडून आहेत आणि ते महागाईमुळे कमी होत आहेत. त्यामुळे बँक तुम्हाला फक्त 7 ते जास्तीत जास्त 6.5% इंटरेस्ट देते. त्यामुळे तुम्ही गरीब होत आहात. यावर आपण एक मार्ग बघणार आहोत, तो म्हणजे म्युच्युअल फंड. त्यामुळे एक सामान्य माणूस देखील कसा करोडपती होऊ शकतो हे बघणार आहोत. हॅलो, माझं नाव कृष्णा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, फायदे तोटे ते बघणार आहोत आणि आपण ते 500 रुपयेपासून कशी सुरुवात करू शकतो हे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्युच्युअल फंड म्हणजे काय, एक सोप्या भाषेत सांगतो. समजा तुमचे 10 मित्र आहेत आणि त्यांच्याकडे 5,000 रुपये आहेत आणि तुमच्या एका मित्राला माहीत नाही की म्युच्युअल फंडमध्ये पैसे कुठे गुंतवा किंवा कुठला शेअर घ्यावा, कधी विकावा हे माहीत नाही. त्यामुळे ते सगळे पैसे घेतात आणि एक हुशार माणसाला देतात, जो की त्याला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तो शेअर मार्केटमध्ये त्याला सगळं काही माहीत आहे. अशा हुशार माणसाला ते पैसे देतात. ह्यालाच आपण फंड मॅनेजर असं म्हणतो. तो फंड मॅनेजर काय करतो, तो पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतो आणि जो फायदा होईल तो त्या सगळ्यांना वाटून देतो. ह्यालाच आपण म्युच्युअल फंड असं म्हणतो. म्युच्युअल म्हणजे एकत्रित आणि फंड म्हणजे पैसा. त्यामुळे आपण सध्या एका 500 रुपयापासून एक मोठ्या कंपनीचे मालक बनतो. म्युच्युअल फंडचे फायदे: व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे आपण जर तुम्हाला शेअर मार्केट जमत नसेल तरी सुद्धा ते लोक शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकतात. फंड मॅनेजर ते पैसे सांभाळतात. दुसरं, तुम्हाला एफ मध्ये ॲटलिस्ट 10,000 तर गुंतवावे लागतात, पण म्युच्युअल फंड तुम्ही कमीत कमी 100 रुपयेपासून सुरुवात करू शकतात. डायव्हर्सिफिकेशन, रिस्क कमी होते. म्हणजे तुमचे एक कंपनी बुडाली तर सगळेच पैसे जातात, पण म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपनीत गुंतवले जातात. त्यामुळे रिस्क हा बॅलन्स होतो. लिक्विडिटी म्हणजे तुम्ही ते पैसे गरजेनुसार काढू शकता. म्हणजे त्यामध्ये एफ सारखा असा लॉक इन पिरियड नसतो. ते 2 दिवसात तुमच्या बँकेत येतात. कंपाऊंडिंगची ताकद म्हणजे जर 500 रुपये तुम्ही 20 वर्षापर्यंत गुंतवले तर त्याचे ॲटलिस्ट 6 ते 7 लाख रुपये होतात. हीच आहे कंपाऊंडिंगची जादू. हे आहेत म्युच्युअल फंडचे 5 फायदे बेसिक. व्यावसायिक व्यवस्थापन, लिक्विडिटी, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे रिस्क कमी होते आणि कंपाऊंडिंग. तर आता मी तुम्हाला सांगतो SIP म्हणजे काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये ठराविक अमाऊंट तुमच्या बँकेतून कट होते आणि तुमच्या फंडमध्ये जाते. ते पैसे जर मार्केट खाली असेल तरी गुंतवले जातात आणि वर गेला असेल मार्केट तरी सुद्धा ते गुंतवले जातात. यालाच रुपीज कॉस्ट ॲव्हरेजिंग असे म्हणतात. समजा तुम्ही 500 रुपये 25 वर्षासाठी गुंतवले आणि तुम्हाला म्युच्युअल फंडने 12% परतावा दिला तर त्याचे 54 लाख होतात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट एक 1.5 लाखपर्यंत होते. त्यामुळेच म्हणतो मी, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. कुठे आणि कशी करा सुरुवात, तर ऑप्शन 2 आहेत. तुम्ही ऑप्शन पहिला सांगतो. ऑप्शन पहिल्यामध्ये झिरो द ॲप, ग्रो ॲप किंवा असं वेगवेगळे आहेत ॲप आहेत. त्यावर तुम्ही KYC करा आणि अगदी 10 मिनटात तुम्ही सुरुवात करू शकता. ऑप्शन दुसरा, तुम्ही HDFC किंवा निप्पॉन इंडिया अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांच्या वेबसाईटवर जावा आणि डायरेक्ट तुम्ही गुंतवणूक करू शकतात. हे 2 ऑप्शन. ह्या 2 चुका 99% लोक करतात. त्यातली पहिली म्हणजे सारखं पोर्टफोलिओ बघणे, म्हणजे मार्केट खाली आलं आहे का वर आहे ते बघणे आणि घाबरून जाणे. त्यामुळे 99% लोक तिथं एक्झिट करतात म्युच्युअल फंडमधून. आणि दुसरा म्हणजे सगळे पैसे एकाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात. त्यामुळे तुम्ही सगळे पैसे डायव्हर्सिफिकेशन करा. थोडे इक्विटीमध्ये, थोडे डेबिटमध्ये आणि थोडे गोल्डमध्ये. मित्रांनो, म्युच्युअल फंड ही जादूची कांडी नाही. त्यामध्ये शिस्त आणि संयम लागते, तेव्हाच तुमचा पैसा वाढतो. तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही याआधी कधी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहे का नाही, हे मला कमेंटमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.